नमस्कार मित्रांनो, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026च्या 6व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी एक सुवर्ण व 2 रौप्य पदकांची कमाई केली, तर बॉक्सिंगपटूंनी 6 पदकं निश्चित केली. नाशिकच्या दिलीप गावित याने पुरुषांच्या 100 मीटर पॅरा T47 शर्यतीत 10.71 सेकंद विक्रमी वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकले. ही कामगिरी करत त्याने राष्ट्रकुल खेळांमधील एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. याच शर्यतीत भारताच्या मोहम्मद बासिलने रौप्य पदक पटकावले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण जिंकणारा दिलीप हा पहिले भारतीय पुरुष पॅरा ॲथलीट ठरला आहे. याशिवाय श्रीशंकर मुरलीने पुरुषांच्या लांब उडीत रौप्य पदक पटकावले. दिलीप महादू गावितने गुरुपौर्णिमेला हे सुवर्ण पदक जिंकले आणि ते प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना समर्पित केले. शेतात काम करत असताना काळे यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्याच्या क्रीडा कारकिर्दीला आकार दिला. याचे श्रेयही त्याने दिले. आपल्या विजयावर प्रतिक्रिया देताना गावित म्हणाला, सुरुवात थोडी संत होती, नंतर मी वेग वाढवला. पुढच्या वेळी मी आणखी चांगली कामगिरी करेन. मला फक्त 100 मीटर धावायचे होते. सहसा मी 400 मीटर धावतो, ती माझी मुख्य स्पर्धा आहे. पण इथे मी 100 मीटर धावलो आणि मला या शर्यतीचा खूप आनंद झाला. बॉक्सिंगपटूंनी आपापल्या गटात उपांत्य फेरीत धडक देताना भारतासाठी 6 पदक निश्चित केली आहेत. महिलांच्या 51 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत साक्षी चौधरीने केटलिन फायर्सचा पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. महिलांच्या 57 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत जॅस्मिन लंबोरियाने एलिस ग्लिनचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. अरुंधती चौधरीने 70 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत मॉर्गन हेंडरसनचा पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली. सचिन सिवासने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत ट्रेझर मोरिमेचा पराभव केला. अंकुश पांघलने 80 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत जेड मायकॉकचा पराभव केला. तेच नरेंद्र बेरवालने 90+ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत मायकल सेकोचा पराभव केला. या तिघांनीही उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक पक्के केले. राष्ट्रकुल स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभूत बॉक्सरही कांस्य पदक जिंकून जातो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. धन्यवाद.